पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 38,000 जागांसाठी भरती निघाली आहे। शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आले चालू झाले 31 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 14 फेब्रुवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी गेला मागील वर्षी तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरताना आपल्याला कोणती ट्रिक या ठिकाणी लावायची आहे जेणेकरून आपल्याला कमी जरी पर्सेंटेज असेल तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन होणार जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो या भरतीमध्ये कोणत्या पेपरने कोणत्या ग्राउंडने कोणत्या मुलाखतनी 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर बीपीएम पदामध्ये तो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरमध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये आणि डाकसेवकमध्ये तो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। लक्षात ठेवा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, सरकारी नोकरी आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, 10वी पास मुलं-मुली यामध्ये फॉर्म भरू शकता। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला फॉर्म भरताना कोणती ट्रिक लावायची आहे, मागील वर्षीचा कडाप कुठं गेला कमी गेला होता याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जिल्हा कशा प्रकारे निवडायचा आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा कडाप जास्त जातो, कोणकोणत्या जिल्ह्याचा कडाप कमी जातो याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे। सर्वात पहिले आपल्याला फॉर्म भरताना जिल्हा कशा प्रकारे निवडायचा आहे। सध्या जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे चालू आहे, 14 फेब्रुवारी फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। सध्या फॉर्म भरताना गडबड करू नका, थोडाफार विचार करा, थोडाफार अभ्यास करा, थोडाफार अध्ययन करा, त्यानंतरच भरा। जे तुम्हाला जे डिव्हिजन आवडत असेल, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करायची आहे तो जिल्हा तुम्हाला आवडत असेल तिथलं थोडंफार निरीक्षण करा, अभ्यास करा। नंतर जे विद्यार्थी मित्रांनो विचारूनच या ठिकाणी त्याचबरोबर सर्व जे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच या ठिकाणी फॉर्म भरा निर्णय तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे। थोडाफार या ठिकाणी गडबड करू नका, थोडाफार तुम्ही फॉर्म भरण्यासाठी थांबून जा। एक लक्षात ठेवा, थोडंफार अध्ययन करा, कुठं किती जागा आहे, कुठं किती कमी जागा आहे, कुठं चांगल्या जागा आहे, आपल्या कॅटेगरीच्या कुठं जागा आहे, ह्या सर्व काही अध्ययन करा, त्यानंतर फॉर्म भरा। ठीक आहे, 14 फेब्रुवारी फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आता आपल्याला जिल्हा कशा प्रकारे निवडायचा आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची वेबसाईट आहे तर त्याची ती लिंक दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर जसे तुम्ही क्लिक केलं तर असा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे नोटिफिकेशन म्हणून। त्याचबरोबर वॅकंट पोस्टचा ऑप्शन आहे 2 नंबरचा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे वॅकंट पोस्टवर। त्यानंतर इथं काय सर्कल म्हटलं आहे, सर्कलवर आपल्याला महाराष्ट्र सर्कल टाकायचं आहे आणि इथं जे विद्यार्थी मित्रांनो डिव्हिजन वाईज तुम्हाला दिसणार आहे। ज्या डिव्हिजन आपण क्लिक केलं तर तिथल्या पूर्ण आपल्या जागा दिसणार आहे। एससी कॅटेगरीच्या, एसटी कॅटेगरीच्या, ओबीसी कॅटेगरीच्या, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, ओपन कॅटेगरीच्या किती जागा रिक्त आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या, पीडब्ल्यूडीच्या किती जागा रिक्त आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी कळणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। आता सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप जास्त जातो ते जिल्हे तुम्हाला सांगतो, त्यानंतर कमी कडाप कोणकोणत्या जिल्ह्याचा जातो ते तुम्हाला सांगतो। अहिल्यानगर डिव्हिजन इथला कडाप जास्त जातो, चांगला जिल्हा आहे। त्याचबरोबर अकोला डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, अमरावती डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जातो, त्याचबरोबर बारामती डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, बीड डिव्हिजनचा पण कडाप जास्त जातो, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर जे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, धाराशिव जिल्ह्याचा कडाप जास्त जाते, धुळे डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, त्याचबरोबर जळगाव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, कोल्हापूर डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, मालेगाव डिव्हिजनचा कडाप जास्त जाते, मुंबईचा पण कडाप जास्त जाते। त्यानंतर जर आपण पाहिलं तर नागपूर सिटी डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाते, जागा तर भरपूर आहे त्या ठिकाणी, नागपूर मुफसूलला बरा पण जागा आहे पण कडाप जास्त जातो। त्याचबरोबर नांदेडला पण कडाप जास्त जातो, त्याचबरोबर नाशिकला पण कडाप जास्त जातो, त्याचबरोबर या ठिकाणी नवी मुंबई डिव्हिजनला पण कडाप जास्त जातो, त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, परभणी डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, पुणे सिटी ईस्टला पण कडाप जास्त जाते, पुणे सिटी वेस्टला पण कडाप जास्त जाते, पुणे मुफसूलला पण कडाप जास्त जाते, त्याचबरोबर भुसावळला थोडाफार कमी जाते, त्याचबरोबर सांगली डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, त्याचबरोबर सातारा डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, श्रीरामपूर डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजनला पण कडाप जास्त जाते, त्यानंतर ठाणे डिव्हिजन
डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते. आता कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाते ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट आहे चंद्रपूर डिव्हिजन. चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाणार आहे कारण की 325 जागा तिथं आहे आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या जास्त जागा एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथं 325 जागा आहे, तर जास्त चान्स आहे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होण्याचे. कमी कट ऑफ चंद्रपूर डिव्हिजनचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे गोवा डिव्हिजन. गोवा डिव्हिजनचा पण कट ऑफ कमी जातो कारण की गोवा डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्येच येते, पण तिकडे जे जास्त पोरं फॉर्म भरत नाही, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो तिथं जास्त कॉम्पिटिशन नसते. तिथं जे समजा कोणी जॉब जरी केला तर तिथले जॉबवाले सोडून देते कारण की त्यांना परवडत नाही. गोवा डिव्हिजनला रूम भाडं खाण्याचे त्या ठिकाणी पैसे जास्त लागते, पगारापेक्षा खाण्याचेच पैसे त्या ठिकाणी जास्त जाते. एक लक्षात ठेवा, राहण्याचे खाण्याचे पैसे जास्त जाते. त्यामुळे भरपूर विद्यार्थी तिथं त्या डिव्हिजनला फॉर्म भरत नाही आणि भरपूर विद्यार्थी विचार करते. ठीक आहे, विचार करून त्या ठिकाणी फॉर्म भरते, जे काही विद्यार्थी फॉर्म भरते. तर त्यामुळे तिथं जे विद्यार्थी मिळवणं कॉम्पिटिशन कमी आहे तिथं. ठीक आहे, त्यानंतर कराड डिव्हिजनचा जो कडापा हा कमी जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यानंतर आहे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी पालघर डिव्हिजन. पालघर डिव्हिजन जे विद्यार्थी मिळवणं आदिवासींचा जिल्हा आहे, तर पालघर डिव्हिजनचा जो कडापा हा कमी जातो, एक लक्षात ठेवा. दरवर्षी पालघर डिव्हिजनचा जो कडाप आहे बाकीच्या डिव्हिजनपेक्षा कडाप कमी जातो पालघर डिव्हिजनचा. ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, तर रायगड डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्याचबरोबर जे रायगड डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्याचबरोबर मिरज डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. आणि यावेळेस रत्नागिरी डिव्हिजनला जास्त जागा आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा जो कडाप आहे हा कमी जाण्याची या ठिकाणी दाट शक्यता एक लक्षात ठेवा. तिथं दरवर्षी कडाप कमी जाते थोडाफार. त्यानंतर जर पाहिलं RMS LDN भुसावळचा पण थोडाफार कमी कडाप जातो. त्यानंतरचं जे आहे सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजनचा पण थोडाफार कडाप कमी जातो. त्यानंतर वर्धा वर्धा डिव्हिजनचा जो कडाप आहे हा थोडाफार कमी जातो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झाला कडाप कोणत्या जिल्ह्यात जास्त कमी जातो. ठीक आहे, आता आपल्याला फॉर्म भरताना ट्रिक कोणती लावायची आहे, तर फॉर्म भरताना आपल्याला एक ट्रिक लावायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ते ट्रिक म्हणजे काय. आता पहा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जास्त जागा आहे ओपन कॅटेगरीची. तर समजा उदाहरण देऊन आलो, 300 जागा ओपन कॅटेगरीच्या आहे आणि आपल्या कॅटेगरीच्या SCच्या 25 जागा आहे, त्याचबरोबर STच्या 25 आहे, OBCच्या 25 आहे, EWS कॅटेगरीच्या 25 आहे. तर आपल्याला फॉर्म भरताना फॉर्म कशा प्रकारे भरायचे आहे. सर्वात अगोदर तुम्ही आता समजा तुम्ही SC कॅटेगरीचे आहे, तर SC कॅटेगरीच्या 25 जागेवर पहिले प्रिफरन्स द्यायचा. 25 जागेवर प्रिफरन्स दिल्यानंतर तिथून 26 पासून स्टार्ट करून द्यायचे. जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे 300 म्हणा, जेवढं काय आहे त्या सर्व जागेवर प्रिफरन्स आपल्याला टाकून द्यायचा. सर्व जागेवर आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रिक लावायची आहे. OBC कॅटेगरीचे असाल तर पहिले OBC कॅटेगरीच्या आपल्या 25 जागेवर प्रिफरन्स द्या. 25 जागेवर प्रिफरन्स दिल्यानंतर 26 पासून जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत त्या सर्व जागेवर आपल्याला प्रिफरन्स या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पहिले 25 जागेवर प्रिफरन्स द्या. त्यानंतर बाकीचे जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत तिथं प्रिफरन्स द्या. PWD कॅटेगरीचे असाल तर पहिले 25 जागेवर आपल्या प्रिफरन्स द्या. त्यानंतर बाकीचे जेवढ्या काही जागा आहे ओपन कॅटेगरीच्या त्या ओपन कॅटेगरीवर प्रिफरन्स द्या. त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीच्या पहिले EWS कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स द्या. 25,000 जागा असेल तर बाकीच्या जेवढ्या काही जागा आहे ओपन कॅटेगरीच्या तिथं पण प्रिफरन्स देऊन द्या. कारण की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव आहे. तर ओपन कॅटेगरीच्या जागेवर तुम्ही जे विद्यार्थी मिळवणं SC ST OBC त्याचबरोबर EWS PWD ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी ते ओपन कॅटेगरीची जागा घेऊ शकते. पण ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी SC ST OBC EWS कॅटेगरीची जागा घेऊ शकत नाही कारण की ते जागा त्यांच्यासाठी राखीव असते. SC कॅटेगरीचे विद्यार्थी OBCची जागा घेऊ शकत नाही, ती जागा त्यांच्यासाठी राखीव राहते. OBC कॅटेगरीचे विद्यार्थी SCची STची जागा घेऊ शकत नाही, त्या जागा त्यांच्यासाठी राखीव राहते. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचे, सर्व जागेमध्ये फॉर्म भरून द्या. ठीक आहे, आजच्यासाठी इथंच थांबतो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय भारत.